हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जय येळामाय. कसे आहात? हॅव अ नाईस डे. कुठल्या जिल्ह्यातून आहात तुम्ही? तुमच्याकडे असं टेम्परेचर आहे का? आमच्या इकडे धाराशिवमध्ये भरपूर टेम्परेचर आहे. इतकं की बस रोज कमी होतं आहे, पुन्हा वाढतं आहे, पण तो फील जो आहे उष्णतेचा तो सेमच आहे. आणि काही फॅन असो काय असो तरी पण ते गरम होतं ते होतंच आहे. काही कळत नाही काय करावं काय नाही. पण नॅचरल हवा ती नॅचरल हवा असते. तुम्हाला काय वाटतं? नॅचरल हवाच भारी आहे ना की आपलं हे कूलर आणि फॅन AC याची हवा चांगली? मला तर नाही आवडत, मला नॅचरलच आवडते. पण खूपच टेम्परेचर आहे इथे, त्यामुळं कोणी बाहेर उन्हाळ्यामध्ये काम असेल तरच जा, आणि तसं विनाकारण जाऊ नका. काळजी घ्या. खूप टेम्परेचर आहे ह्यावर्षी. आणि तुम्ही कसं डील करताय ह्या उष्णतेला मला नक्की सांगा. आणि कशी काळजी घेत आहे उन्हाळ्यामध्ये ते पण मला सांगा. आणि आता मी दिवसभरात पुढे काय करणार आहे तो पण ह्या व्हिडिओत मी पुढे कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही पहा पुढे मी काय करणार आहे ते. बाय बाय. हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर मी म्हटलं होतं ना तुम्हाला की मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करणार. तर आज मी लिंबाचा रस कसा जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचा आहे त्याची मेथड सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर हे लिंबू रस जो आहे तो खूप हेल्दी असतो, हे तुम्हाला तर माहीतच आहे. तर ते एक थंड पेय म्हणून आपण घेतो. तर ते बाहेरचं थंड पेय पिण्यापेक्षा हे थंड पेय अगदीच हेल्थसाठी उत्तम आहे. जेणेकरून आपल्या पोटासाठीही चांगलं आहे, त्वचेसाठी पण चांगलं आहे. तर आपण ते पाहणार आहोत कसं बनवायचं आहे आणि कसं नाही ते. आणि फार सोपी मेथड आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला इच्छा असेल स्वतः पिण्याची, तर तेवढं आपण कमी वेळेमध्ये बनवू शकतो त्याला. त्यासाठी हे आधीच आपण जर रेडी करून ठेवलं तर फक्त जितकं पाहिजे तितकं आपण एका ग्लासामध्ये जर एक टोपण जरी लिंबू रस टाकला आणि थोडी साखर पाहिजे तितकी, तर आपण ते 5 मिनटाच्या आतमध्ये ते थंड पेय तयार करू शकतो. तर आता आपण पाहू की ते कसं बनवायचं आहे. तर आता हे आपण जे लिंबू घेतलेले आहेत तर ते थोडे कच्चे लिंबू आहेत, पण त्यामध्ये भरपूर रस आहे. तर आपण ते लिंबू जे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना पिळून घ्यायचं व्यवस्थित. जर तुमच्याकडे त्याचा तो साचा असतो प्रेस करायचा तर तो असेल तर चांगलंच आहे, पण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळं मी आता हातानेच माझं काम चालवणार आहे. तर पहिले तर सगळे लिंब व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण आपण मार्केटमधून आणलेले असतात, त्यामुळे हायजीन इम्पॉर्टंट आहे. आणि मग थोडंसं मी ह्याच्यामध्ये एकच तांब्या पाणी घेतलेलं आहे. जितकं पाणी कमी असेल ना तितकं चांगलं आहे, त्यामुळं थोडंसंच पाणी घ्यायचं. त्यामध्ये आता आपण असा लिंबू कट करून घेऊया आणि त्यानंतर मग त्यामध्ये व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. तर पाणी हे कमी कशासाठी पाहिजे, कारण पाणी जितकं कमी असेल ना आणि जास्त जितके लिंब त्यामध्ये आपण त्याचा रस पिळणार आहोत, त्यामुळं काय होणार की थोडं जरी आपण एक टोपण जरी म्हणजे त्यामध्ये एका ग्लासामध्ये जर घेतला, एक टोपण रस जरी टाकला आणि थोडं एक ग्लास पाणी आणि साखर ही आपल्या सोयीनुसार आपल्याला जशी आवडेल तशी टाकली त्यामध्ये, तर ते एक तुरंत 5 मिनटाच्या आतमध्ये तयार होणारं एक थंड पेय आहे. जे की आपण आता बाहेरून आलो तर आपल्याला असं होतं की बाबा थंड काहीतरी प्यावं, तर आपण बाहेरचं काहीतरी कोल्ड्रिंक पेत बसतो. तर ते बरोबर नाही आहे हेल्थसाठी, त्यामुळं आणखीन उष्णता वाढते शरीरातली. तर त्यामुळं हे आपल्याला एक उत्तम पर्याय आहे. खूप हार्ड जातं आहे पिळायला, पण ठीक आहे, चालू आहे आपलं काम. आणि तर त्यामुळं तुम्ही हे ट्राय नक्की करा. खूप छान मेथड आहे आणि जास्त वेळ टिकणारी आहे, त्यामुळं हे ट्राय नक्की करा. तर फ्रेंड्स, तुम्ही काल मी जो व्हिडिओ टाकला होता तो तुम्ही पाहिला आहे का? तर पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि त्याला चांगले कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत पहा. आता सध्या तर पप्पा झोपलेले आहेत आणि मम्मी पण बाहेर गेलेली आहे आणि दीदी आणि जीजू पण मोठ्या महादेवांना गेलेले आहेत बाहेर. तर मी सध्या एकटीच म्हणजे आहे तशी जागी की माझं काम हे आता चालू आहे करायचं. म्हटलं काहीतरी आता ते गेलेत बाहेर तर त्यांच्यासाठी काहीतरी थंड पेय बनवून ठेवावं म्हणून मी ही आता आयडिया काढली. आता बघू. हे काय पप्पा पण उठले तर वाटतं आता जाऊ दे, त्यांना झोपू द्या, तरी आपण आपलं काम करूया. तर मग आता आपण हे लिंबू जे आहेत आणखीन कट करून व्यवस्थित हे माझं आता मी सगळं हे काम तुम्हाला बोलता बोलता कंप्लीट करून घेते. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी हे बघा आता एकधारी लिंबू आहे हा. तर एकधारी लिंबू म्हणतात ना चांगला असतो, तर मी हा ठेवते. छान आहे तो. आता आपण दुसरा घेऊया. तर हार्ड आहे पण त्यामध्ये रस भरपूर आहे, तर पिळायला पण थोडासा त्रास होते हार्ड असल्यामुळं, पण ठीक आहे. फ्रेंड्स, तुम्हाला मी सांगितलं होतं की माझं दुसरं आर्ट अँड क्राफ्टचं पण चॅनल आहे. तर मी काल म्हटलं होतं की एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो पण पहा. तर तुम्ही तो पण पाहिला आहे का नाही मला ते पण सांगा, आणि नसेल पाहिला तर नक्की पहा आणि त्या पण चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट, शेअर, लाईक नक्की करा. आणि खूप छान व्हिडिओज आहेत तिथे पण खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप म्हणजे अशा नवीन नवीन गोष्टी आहेत. सगळ्या ऑल काइंड्स ऑफ आर्ट अँड क्राफ्ट सगळं तुम्हाला तिथं पाहायला भेटेल, शिकायला भेटेल, नवीन नवीन गोष्टी. तर तुम्ही ते पण चॅनल एकदा जाऊन विजिट करा. खूप छान चॅनल आहे ते पण, त्याला पण सपोर्ट करा आणि ह्या पण चॅनलला सपोर्ट करा. आणि हे आता थोडंसं नवीन असल्यामुळे चॅनल थोडं प्रॅक्टिस चालू आहे माझी आणखीन काही इम्प्रूव्हमेंट करण्याची. जर काही यामध्ये आणखीन मला गरज असेल इम्प्रूव्हमेंटची तर मला सजेशन द्या आणि त्यामध्ये मला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल काय नाही ते मग त्यानुसार मी चांगले व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला नक्कीच एंटरटेन करेल. आणि मला सपोर्ट करा, बस हीच विनंती आहे. आणि आता हे आपलं एकदा लिंबू रस वगैरे हे आज झालं की नंतर माझं काम आहे नेक्स्ट आर्ट अँड क्राफ्ट. कारण मला खूप आर्ट अँड क्राफ्ट खूप आवडतं, त्यामुळं म्हणजे नवीन नवीन काही ना काही करायचं फार मला म्हणजे ते एक आवड आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आणि त्या करत राहायच्या. म्हणजे चुकायचं पण आणि चुकीतून पुन्हा शिकायचं पण, हे एक आहे माझं. तर तुम्ही ते पण चॅनल एकदा विजिट करा. आणि एवढंच नाही तर तुम्हाला इथून पुढे आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज, एंटरटेनमेंट, फनी, कॉमेडी असेल, काही असेल, सगळे टाईपचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील हळूहळू. कारण हे आता नवीन चॅनल असल्यामुळं ते आता एक एक गोष्टी आता पूर्णपणे असं ओपन व्हायला थोडा टाईम लागतो. तर मी प्रयत्न करते आहे. तर असं अनेक असे व्हिडिओज येणार आहेत पुढे की त्यामध्ये तुम्हाला खूप काही पाहायला भेटणार आहे. जसं की आता आम्ही दरवर्षीच असं धार्मिक स्थळांना भेट देत असतो, म्हणजे तिथे जाणं कंपल्सरीच आहे दरवर्षी आमचं. तर मग जसं की आम्ही चंद्रपूर महाकाली दर्शन हे आम्ही दरवर्षी घेतो. तर तिथे पण पाहण्यासारखं खूप काही आहे. तिथला इतिहास इतका छान आहे की तिथलं मंदिर वगैरे इतकं मस्त आहे. त्याचा इतिहासच खूप भारी आहे आणि तर पाहण्यासाठी पण खूप काही आहे. तर तिथे पण ते पण व्हिडिओज मी तुम्हाला दाखवेल. आणि पुन्हा इकडे चैत्रातले पण व्हिडिओज येरमाळ्याला, तुळजापूर येरमाळा तर सारखंच जाणं असतं आमचं. तर त्यामुळं तिकडचे पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. आणि आणखीन बऱ्याच गोष्टी ट्रॅव्हलिंगचे, इकडचे तिकडचे दुसरीकडचे पण सगळे व्हिडिओज मी तुम्हाला एक गोष्टी नवीन फॅमिलीसोबतचे पण. आता सध्या नवीन चॅनल असल्यामुळं एवढे कोणी व्हिडिओमध्ये पण असं समोर यायला थोडं हे करतात, कारण मीच कशी तर माझंच फर्स्ट टाईम आहे असं डेअरिंग की केली आहे मी लाईफमधलं. माझं हे फर्स्टच असं फ्रंट कॅमेरा असं व्हिडिओ वगैरे काढणं, हे अशा गोष्टी येत नाही. तर मी ते
आर्टचं जे चॅनल आहे त्यावर आपले बॅक कॅमेराने सगळ्या गोष्टी आहेत माझ्या. पण हे फर्स्ट टाईम आहे त्यामुळं घरचे पण थोडंसं हे करतात समोर यायला, पण ते पण हळूहळू शिकतील. आणि असं सगळं व्यवस्थित आणखीन एंटरटेन करत राहीन मी तुम्हाला. तर अशा काही गोष्टी आहेत, तर त्यामुळं सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टनीच पुढच्या गोष्टी मला काही करायला एक प्रोत्साहन भेटणार आहे. तर मला एक सांगा फ्रेंड्स की माझ्या फेसवर जे पण डाग वगैरे गेलेत का नाही, कसं. कारण तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये की 4 महिने झाले खूप म्हणजे असं कांजण्या भरपूर आल्या होत्या. त्यामुळं ते थोडंसं जास्तच असे मार्क्स वगैरे, ब्लेमिशेस, डलनेस स्किनला, ह्या गोष्टी खूप आहेत. तर त्यामुळं थोडं मी काहीच फेसला काही लावत नाही, काही नाही. तर मग तुम्ही जरा थोडंसं मला त्याबद्दल काही टिप्स द्या, काही उपाय सांगा की ते मार्क्स, ते डाग, डलनेस कसा घालवायचा, काय नाही. कारण मी फक्त स्किनला हे ॲलोवेरा जेलच यूज करते, दुसरं काहीच नाही. 4 महिने झाले दुसरं काहीच लावत नाही. त्यामुळं मग आता तुम्ही मला सांगा पुढे, कारण मी जास्त काही त्याबद्दल असं एवढं डीपली असं रिसर्च वगैरे काही केलेला नाही की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय नाही. कारण मी एकदम सिंपल आहे, सिंपल मुलगी आहे. एकदम मला सिंपलच राहायला आवडतं. तर तरी पण तुम्ही एक आता मला सांगा, कारण माझी पहिली स्किन खूप क्लीन अँड क्लिअर होती. ती आता कांजण्यांपासून पूर्णपणे ते ब्लेमिशेस आणि असं डलनेस असं थोडंसं आहे ते, आणि शॉर्ट खड्डे पण पडल्यासारखे आहेत. तर मला नक्की सांगा त्यावर उपाय, काय केलं पाहिजे, काय नाही ते. आणि तुम्हाला कधी झालेत का लाईफमध्ये कांजण्या, तुम्ही काय केलं त्यावर उपाय, कसं तुम्ही किती दिवसामध्ये कवर झालं तुमचं, ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आता बरंच टाईम झाला ना, मला तरी आता 4 महिने झाले. आम्हाला तिघांना सोबतच झाले, माझे बहीण भाऊ मला तिघांना पण एकदाच कांजण्या झाल्या. त्यामुळं ते त्यांचं पण तसंच झाले. भावाचे तर कवर होत आले, म्हणजे झालंच त्याचं, फार लवकर झालं त्याचं. पण माझं आणि माझ्या बहिणीचे आहेत म्हणजे बऱ्यापैकी असे मार्क्स दिसतात. तर मग आता तुम्ही मला सांगा त्यावर उपाय. बाकी आता मी हे सगळं करून घेते, झालेच आहे म्हणजे आता थोडक्यात थोडंसं राहिले तेवढं मी तो रस करून घेते. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ह्याचं फायनल की कसा रस केला आणि कसं स्टोअर केला. तोपर्यंत बाय बाय. हे बघा फ्रेंड्स, लिंबाचा रस तयार आहे. सगळे लिंबांचा रस तयार झालेला आहे. सगळ्या लिंबांचा रस केलेला आहे आता आपण. तर अशा प्रकारे म्हणजे एकच तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे लिंबू असे आपण लिंबू रस हा करून घ्यायचा. पूर्ण ते सत्व, लिंबू सत्व यामध्ये ॲड करायचं. आणि नंतर मग हे जे म्हणजे जितकं कमी पाण्यामध्ये करताना तितकं चांगलं आहे. कारण ते मग नंतर आपण एक टोपण प्रत्येकी ग्लासामध्ये ॲड करून त्यामध्ये जशी शुगर म्हणजे जशी साखर प्रत्येकाला लागती त्यानुसार आपल्या आपल्या चॉईसने आपण त्यामध्ये टाकू शकतो. तर अशा प्रकारे हे असं बनवून ठेवायचं. आणि उन्हाळ्यामध्ये अगदीच छान आहे हे घरगुती थंड असं पेय. तर बाहेरचं काही पिण्यापेक्षा हे अगदीच हेल्दी, निरोगी राहण्यासाठी आणि म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी चांगलं आहे, पोटासाठी, स्किनसाठी. तर तुम्ही सगळे असंच ट्राय करा, एकदा करून बघा. आणि हे जे करून ठेवलेलं आहे हा लिंबू रस, तर हा आपण स्टोअर करायचा. तर स्टोअर कसा करायचा, तर आपण कशातही स्टोअर करू शकतो. आपल्याला जर असं ठेवायचं तर असंही ठेवू शकतो आपण. पण बेटर राहील की आपण एखाद्या प्लास्टिकची बॉटल असेल किंवा कशीही कोणत्याही पद्धतीची जी म्हणजे ट्रान्सपरंट बॉटल जी असेल, तर त्यामध्ये तुम्ही भरून ठेवा फ्रीजमध्ये. तर ती जास्तीत जास्त म्हणजे बरेच दिवस तरी पण व्यवस्थित जाईल. 15-20 दिवस, महिनाभर म्हटलं तरी चालेल. तर व्यवस्थित ते
टिकून राहील आणि तुम्हाला जेव्हा पण पिऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही ते पिऊ शकता. तर अशा प्रकारे बघा फ्रेंड्स, मी बनवलेला आहे लिंबू रस. तर तुम्ही पण तो ट्राय करा अशा पद्धतीने आणि असं स्टोअर करून ठेवा. जेव्हा वाटेल त्यावेळेस तुम्ही पिऊ शकता. बाहेरचं पिण्यापेक्षा हे एकदम हेल्दी आणि चांगलं पेय आहे, थंड पेय आहे. तर एन्जॉय करा तुम्ही पण. ही पद्धत तुम्हाला आवडली का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.